आदर्श पॅरामेडिकल आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय या दोन्ही इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असताना राजमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती आणि स्वामी विवेकानंदांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत असताना मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक गिरी, त्यांचे बरोबर उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद घाटगे, त्याचबरोबर आदर्श पॅरामेडिकलच्या संचालिका दीपाली देशमुख मॅडम आणि आमचे मित्र मयूरजी देशमुख आणि समोर असलेले सर्व मान्यवर, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये राजमाता जिजाऊंच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील काही प्रसंग मी आपल्यासमोर इथं सांगणार आहे. म्हणजे ही सगळी गर्दी समोर असताना, मंचावर माणसं गर्दी असताना, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विचाराची सर्दी तुम्हाला होणार नाही या थंडीत सुद्धा, याची काळजी घेऊन तेवढंच मी बोलेन. स्वामी विवेकानंदांचं जीवन जवळून पाहिलं तर लक्षात येतं की तो 12 जानेवारीचा दिवस युवा प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपल्या इकडं दिन साजरे करण्याची जी परंपरा आहे आणि त्या दिनाला असलेलं विशेष महत्त्व आहे, ते स्वामी विवेकानंदांकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आहे, तर त्यांना वृद्धत्व कधीच आलेलं नाही. युवा प्रेरणा दिन या शब्दामध्येच तुमच्या लक्षात येतं की युवकांच्या मनामध्ये भरारी घेण्याचं साहस जे आहे, जे धाडस आहे, वैचारिक पातळी उंचावण्याचं जे माध्यम आहे, ते विवेकानंदांच्या चेहऱ्याकडे पाहिले की लक्षात येतं. आज विवेकानंदांचा फोटो जरी तुम्ही या ठिकाणी पाहिला, त्या फोटोमधला चेहरा आणि त्या चेहऱ्यावर असलेलं तेज पाहिलं, मला वाटतं अशा पद्धतीचेच फोटो सर्वत्र आपल्याला स्वामी विवेकानंदांचे पाहायला मिळतात किंवा पुतळे त्यांचे असतात तेही या पद्धतीचे आहेत. त्यांच्या अंगावर असलेलं वस्त्र आहे ते भगवं आहे आणि चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आहे आणि डोक्यावरती फेटा आहे, अशा पद्धतीचं रूप आहे. अशा या स्वामी विवेकानंदांनी लहानपणापासून जे त्यांच्यावर संस्कार झाले, त्या संस्काराच्या जोरावर देशातच नव्हे तर विदेशातही आपल्या हिंदू धर्माची पताका फडकवली, आपल्या हिंदू धर्माचं महत्त्व सांगितलं. आपण सगळ्यांना माहिती आहे की विवेकानंदांचं लहानपणीचं नाव नरेंद्र होतं आणि असा हा नरेंद्र शिकत असल्यापासूनच अनेक प्रश्न त्यांना पडत होते, अनेक शंका त्यांच्या मनामध्ये होत्या. म्हणजे ज्याला जाणून घ्यायचे त्याच्या मनामध्ये शंका पडल्याशिवाय राहत नाही. ज्याला काहीतरी नवीन समजून घ्यायचे त्याला शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग असा हा नरेंद्र शाळेत शिकत असताना हळूहळू हळूहळू मोठा होत होता आणि ज्ञान पिपासू असल्यामुळं ज्ञान साधना त्यांना करायची होती, ज्ञान मिळवायचं होतं. अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला त्यांच्या महाविद्यालयामध्ये शिकवायला गेलेले एक इंग्लिशचे प्राध्यापक होते. त्यांनी एक कविता शिकवत असताना त्या कवितेमध्ये जे वर्णन होतं, त्या वर्णनामध्ये असलेला जे सगळा सारांश होता, तो सारांश सांगत असताना त्या वर्गामध्ये सांगितलं की या पद्धतीचे जे वर्णन आहे आणि या पद्धतीची भावावस्था जी आहे ती खऱ्या अर्थानं जर जाणून घ्यायची असेल तर कलकत्त्याच्या जवळ रामेश्वर नावाचं मंदिर आहे, तिथं तुम्ही जावा. तिथं एक गृहस्थ अशा पद्धतीच्या भावावस्थेमध्ये जगत असतात. मग ही कविता तुम्हाला जर नीट समजून घ्यायची असेल तर त्याचं उदाहरण म्हणून त्याने कधीतरी शिक्षकांनी सांगून ठेवलं होतं. पण विवेकानंदांच्या म्हणजेच नरेंद्रच्या मनामध्ये ही गोष्ट इतकी बसली होती की या कवितेतलं वर्णन इतकं सुंदर आहे, या कवितेमध्ये असलेला भाव इतका सुंदर आहे, तो मनाला भावणार आहे, मनाला दिशा देणार आहे, तर या माणसाला कधीतरी या विषयामध्ये जाऊन भेटावं ही खुणगट त्यांनी बांधून ठेवली. आणि नंतर मग एकदा कधीतरी कॉलेज पूर्ण झाल्यानंतर ते रामेश्वरला त्या कालिकेच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथं रामकृष्ण परमहंसांना भेटले. रामकृष्ण परमहंसांची भेट झाली. फक्त पाहिलं, जसं विवेकानंदांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की एक युवा कसा असावा, चेहऱ्यावरचं तेज कसं असावं याची जाणीव होते, तसं रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांनी पाहिलं आणि त्यांना कळलं की या कवितेमध्ये